सध्या बाजारात हिरवीगार कोवळी मेथीची भाजी भरपूर प्रमाणात मिळते आहे। मेथीची डाळ किंवा कूट घालून भाजी बऱ्याच घरांमध्ये नेहमीच केली जाते। मेथीची भाजी थोडी कडवट असल्यामुळे बऱ्याचदा लहान मुलांना ती आवडत नाही। म्हणूनच आज मी तुमच्या सोबत घरच्या घरी अगदी ढाबा स्टाईल लसूणी मेथी कशी करता येईल यासाठी रेसिपी शेअर करणार आहे। याची चव सुद्धा अशी भारी असणार आहे की तुम्हाला सगळेजण याची रेसिपी नक्की विचारतील। मेथीच्या भाजीचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत, त्यामुळे ह्या भाजीचा समावेश आपण आपल्या आरोग्यात आवर्जून केला पाहिजे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे जवळजवळ मी एक जुडी मेथीची भाजी घेतलेली आहे। ती स्वच्छ 2-3 वेळेस पाण्याने धुवून घेतलेली आहे। ही थोडीशी कोरडी झाली की आपल्याला याची अशी बारीक चिरून भाजी घ्यायची आहे। इथे बघू शकता तुम्ही, इथे ती मेथीची भाजी मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपल्याला भाजीसाठी मी अशी 2 मोठे कांदे असे हँड मिक्सरमध्ये बारीक कापून घेतलेले आहेत। कांदे आपल्याला अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचे आहेत, म्हणजे आपली ग्रेव्ही छान येईल। आणि इथे मी 2 छोटे टोमॅटोही असे कापून घेतलेले आहेत, इथे बघू शकता तुम्ही। आता ढाबा स्टाईल लसूणी मेथी सारखाच आपली ग्रेव्ही यावी यासाठी मी एक वेगळा मसाला तुम्हाला इथे दाखवणार आहे। आता इथे मी थोडेसे मिक्सरमध्ये वाटून घेण्यासाठी तीळ घेतलेले आहेत, सफेद तीळ, 2-3 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे आणि थोडेसे साई त्याला चव यावी म्हणून थोडेसे काजू मी त्यामध्ये घेतलेले आहेत। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये याची पावडर करून घ्यायची आहे। इथे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला पावडर करायची आहे आणि आता हे आपण भाजीसाठी वापरणार आहोत। आता इथे लसणी मेथी म्हटल्यावर मी लसूण भरपूर प्रमाणात घेतलेला आहे आणि त्याचे असे 3 प्रकारात मी त्याची विभागणी केलेली आहे। तशा पद्धतीने आपण ही भाजीमध्ये वापरणार आहोत। इथे बघू शकता तुम्ही, इथे मी पुढे तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये की लसूण आपल्याला कसा त्यामध्ये वापरायचा आहे भाजीमध्ये। आता इथे कढईमध्ये मी तेल टाकल्यानंतर जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे। जिरे मोहरीची फोडणी दिल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अगदी थोडासा लसूण आहे, जो 3 विभागामध्ये मी कमी प्रमाणात लसूण हे केला होता। थोडंसं लसूण आपल्याला 2-3 पाकळ्या यामध्ये टाकायच्या आहेत आणि मग नंतर ती मेथीची भाजी जी आपण चिरून ठेवलेली होती ती यामध्ये परतवून घ्यायची आहे 5-1 मिनिट। इथे मी भाजी परतताना मीठ टाकलेलं नाही, मीठ नंतर मी टाकणार आहे, कारण आता आपल्याला ही भाजी परतवून फक्त घ्यायची आहे आणि नंतर मग ही भाजी काढून घ्यायची आहे आपल्याला, नंतर मसाला परतवायचा आहे आपल्याला। आता इथे भाजी अगदी 5-1 मिनिट फक्त मी ती परतवून घेणार आहे, शिजवणार नाही आहे। इथं आपली भाजी परतवून झालेली आहे। आता ही आपली भाजी काढून घेऊया। जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहात तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये या भाजीचा समावेश तर आवर्जून केला पाहिजे। आता इथे परत मी कढईमध्ये त्याच तेल टाकलेलं आहे आणि नंतर मग जो कांदा आपण चिरून ठेवला होता तो आधी आपल्याला परतवून घ्यायचा आहे। इथे मी जिरे मोहरीची फोडणी परत दिली नाही, कारण आपण जेव्हा भाजी परतवली होती तेव्हाच मी जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे। आता कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। आता इथे कांदा व्यवस्थित परतला आहे आणि त्यानंतर मी जो टोमॅटो आहे तोही परतवण्यासाठी टाकलेला आहे। टोमॅटोही व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आपल्याला। टोमॅटो आपलं व्यवस्थित परतवल्यानंतर जो लसूण होता मी तो बारीक चिरून ठेवलेला, त्यातील सर्वात जास्त जो लसूण आहे तो आता आपल्याला यामध्ये त्याची चांगली म्हणजे चव उतरेल अशा पद्धतीने व्यवस्थित परतवायचा आहे, कारण लसणी मेथी म्हटल्यावर यामध्ये लसणाचा आपण जास्त वापर केलेला आहे। आता मी अगदी लसूण कापून घेतल्यानंतर अगदी थोडंसं लसूण मी नंतर आपल्याला सगळं शेवटी लागणार आहे तो ठेवलेला आहे। आता लसूणसुद्धा आपला परतवून झाल्यानंतर जो मसाला आपण तयार केला होता तो मी यामध्ये टाकलेला आहे। कमी गॅस आहे आणि तोही सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून व्यवस्थित परतवून घेणार आहे। हे बेसन पीठ, तीळ, सफेद तीळ आणि शेंगदाण्याचं कूट हे थोडंसं भाजलेलं होतं, पण तरी ते व्यवस्थित एकदा परतलं जावं यासाठी मी ते 5-1 मिनिट सगळं मिक्स केलेलं आहे।
आता इथे मी काही मसाले काढून घेतले आहे भाजीसाठी. लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, पावभाजी मसाला, गरम मसाला, हळद, हिंग अशा प्रकारे हे सगळे मसाले मी भाजीसाठी काढून घेतलेले आहेत. आवडीनुसार तुम्ही कमी जास्त हे मसाले करू शकता. इथे मी ते सगळे मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित एकदा पूर्ण मिक्स करून घेतले आहे. हे सुद्धा मी 5-1 मिनिट कमी गॅसवर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि परतवून घेतलेली आहे ती पेस्ट आपला. आता आपला इथं भाजीचा मसाला तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण जी परतवलेली मगाशी मेथी होती ती आपण यामध्ये मिक्स करायची आहे आणि मी इथे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता भाजीला सगळा मसाला व्यवस्थित नीट लागेल या पद्धतीने आपण सगळं चमच्याच्या साहाय्याने एकजीव करायचा आहे. सगळा मसाला व्यवस्थित भाजीला लागला गेला की मग आपल्याला किती त्याची ग्रेव्ही हवी त्यानुसार यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे. लसणी मेथीला जास्त पातळ ती भाजी नसते, त्यामुळे अगदी थोडंसं शिजण्यापुरते मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि अशी घट्टसरच ग्रेव्ही असेल यानुसार मी त्यामध्ये पाण्याचा अंदाज घेतलेला आहे. तुम्हाला जर यापेक्षा जर पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता. ढाबा स्टाईल साधारण अशाच प्रकारची ग्रेव्ही असते, त्याला जास्त रस्सा नसतो. इथे 5-1 मिनिट झाल्यानंतर मी कमी गॅसवर अजून भाजी उकळवून दिली आहे. इथे बघू शकता आपल्या भाजीचा रंगही बदललेला नाही आणि भाजी दिसायलाही किती छान दिसत आहे. भाजीची ग्रेव्हीसुद्धा अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल झालेली आहे. आता यामध्ये एक शेवटची आपली स्टेप बाकी आहे, ती मी तुम्हाला पुढे दाखवेल. त्याआधी आपण सर्विंग प्लेटमध्ये ती भाजी काढून घेऊया. इथे भाजीची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही किती छान आहे. अशाच पद्धतीने आपली ढाबा स्टाईल लसणी मेथी रेडी आहे. इथे सर्विंग प्लेटमध्ये मी भाजी काढून घेत आहे. जे कोणी डाएटवर असतील किंवा ज्यांना जास्त तेलकट वगैरे नसेल तर त्यांच्यासाठी आत्ता ही भाजी रेडी आहे. पण अजून ज्यांना कोणाला थोडीशी टेस्टी आणि अगदी ढाबा स्टाईल भाजी हवी असेल तर मी तुम्हाला अजून एक स्टेप सांगेल. आता या भाजीला ढाबा स्टाईल परफेक्ट टेक्स्चर यावं यासाठी मी त्याला वरून फोडणी टाकणार आहे. इथे मी 2 लाल मिरच्या, लसूण आणि तेल असं पुन्हा एकदा त्याची फोडणी वरून त्याला टाकणार आहे. आता इथे बघू शकता तुम्ही आपली लसणी मेथी अगदी ढाबा स्टाईलच दिसत. ज्यांना जास्त तेलकट नको असेल आणि डाएटवर असतील त्यांनी ही स्टेप्स स्किप केली तरी चालेल. पण अगदी अशा पद्धतीने जर आपण ही भाजी बनवली तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना भाजी मेथीची आवडत नाही तेही अगदी बोटे चाकून ही भाजी नक्की खातील, ही मी अगदी खात्री देते. हिवाळ्यात मेथीची भाजी खाल्ल्याने शरीर उबदार तर राहते, शिवाय अनेक आजारांपासून देखील आपल्याला संरक्षण मिळते. म्हणूनच ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. आणि हो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.